इंटरव्हेन्शन दाखल केला आहे। राज्य सरकारने 3 महिन्याच्या आतमध्ये इम्पेरिकल डेटा तयार करून ओबीसीना आरक्षण देऊ असं सुप्रीम कोर्टात सांगितलं। 2 वर्षानंतर या सरकारला जाग आली, कारण 13/12/2019 ला जेव्हा पहिला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, दुसरा 4 मार्च 2021 ला आला, तेव्हापासून काय केलं नाही, परंतु उशिरा शहाणपण सुचलं आणि आता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की 3 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा आणि ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची कारवाई करू। मी इंटरव्हेन्शन मध्ये असं म्हटलं आहे की राज्य सरकारने 3 महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार करून ओबीसी आरक्षण देणार असेल तर राज्य निवडणूक आयोगाला निर्देश द्यावे की 3 महिन्यापर्यंत येणाऱ्या जानेवारी, फरवरी, मार्चच्या निवडणुका या 3 महिने पुढे न्याव्या। राज्य निवडणूक आयोगाने 29 तारखेला जे प्रभाग रचना आणि आरक्षणाबद्दलचं परिपत्रक काढलं ते परत घ्यावं आणि 3 महिन्यानंतर या निवडणुका ओबीसी आरक्षण देऊनच घ्याव्या अशी मी इंटरव्हेन्शन केला आहे। 19 तारखेला याची या इंटरव्हेन्शनची सुनावणी होणार आहे। तर निश्चितपणे सुप्रीम कोर्ट आमच्या इंटरव्हेन्शनला न्याय देईल अशी भावना माझी आहे आणि मला वाटतं की 3 महिने जर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात निकाल होणार असेल तर मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये आमची जी इंटरव्हेन्शन याचिका आहे ती सुप्रीम कोर्ट मान्य करून या सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला निर्देश देईल याकरता मी इंटरव्हेन्शन केलं आहे। आधी केंद्र सरकारकडे डेटा मागणारा सरकार आता 3 महिन्यात इम्पेरिकल डाटा आम्ही तयार करतो म्हणताय, तर सुरुवातीचा कालावधी माया घालून ओबीसींचं नुकसान केलं। या सरकारने ओबीसी समाजाचं प्रचंड मोठं नुकसान केलं। हे नौटंकी करत राहिले, आंदोलन करत राहिले, संमेलन घेत राहिले। या सरकारमधले मोठे जे सरकार बनणारा गट आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कधीही 2 वर्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष दिलं नाही आणि 2 वर्ष या सरकारने टाइमपास केला। या सरकारच्या मोठ्या नेत्यांना ओबीसीच्या जागावर धनदांडग्या लोकांना लढवायचं होतं आणि त्यांचा मनसुबा आज पूर्ण होताना दिसतोय। मुंबईपासून तर त्या ठिकाणी पुण्यापर्यंत, पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत जेवढ्या ओबीसी जागा आहेत तिथले जे ओबीसी समाज आहे तो अत्यंत गरीब आहे, अत्यंत आर्थिक दुर्बल आहे। अशा समाजाच्या सीटवर धनदांडग्या लोकांना आणून त्या ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला वर्चस्व कायम करण्याकरता मोठ्या प्रमाणावर एक या सरकारमधले जे झारीचे शुक्राचार्य आहेत त्यांनी हा प्लान केला होता आणि तो प्लान सक्सेस झाला। 2 वर्ष या सरकारने काही केलं नाही। जेव्हा सुप्रीम कोर्टाने आता शेवटी या सरकारला अल्टिमेटम दिलं तेव्हा या सरकारने आता 3 महिने म्हटलं आहे। तर आता ज्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 3 महिने सुप्रीम कोर्टाने यांना वेळ दिली पाहिजे आणि निवडणूक आयोगाला थांबवलं पाहिजे अशी विनंती आहे। पण या सरकारने जाणीवपूर्वक नौटंकी केली, फुटबॉल केला, ओबीसी समाजाला मूर्ख बनवण्याचं काम केलं आणि ऑर्डिनन्सही काढला। तो ऑर्डिनन्स सुद्धा टेक्निकली बरोबर काढला नाही, जाणीवपूर्वक ऑर्डिनन्समध्ये चुका केल्या। त्यांना हे माहीत होतं जर चुकीचा ऑर्डिनन्स काढला तर सुप्रीम कोर्ट या ऑर्डिनन्सला स्टे देईल किंवा ऑर्डिनन्स खराब करेल। तसंच झालं, ऑर्डिनन्स काढताना सुद्धा 1000 चुका केल्या आणि म्हणून आज ओबीसी समाजावर ही परिस्थिती निर्माण झाली आहे। काल जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी संदर्भामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं, ओबीसी समाजावर आमचा विश्वास नाही, आणि दुसरं म्हणजे आरक्षणाच्या लढाईमध्ये ओबीसी कुठे नव्हते असं वक्तव्य त्यांनी केलं। अत्यंत निंदाजनक वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी काल, तेही या देशाच्या देशरत्न सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या स्टेजवरनं केला आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करणे, जातीवादी वागणूक करणे आणि राजकीय पोळी त्या ठिकाणी शेकणे याकरता केलेलं अत्यंत निंदाजनक हे स्टेटमेंट आहे। 2 गोष्टी माझी मागणी आहे। एक तर अशा जातीवादी स्टेटमेंट करणाऱ्या मंत्र्याला, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्याला मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही। त्यामुळे शरद पवारजी
हे या जितेंद्र आव्हाडाचा राजीनामा घेतील का, हा एक माझा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जितेंद्र आव्हाडांनी काल ज्या पद्धतीने ओबीसी समाजाच्या सर्व समाजाचा त्या ठिकाणी अपमान केला, तर जितेंद्र आव्हाडांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे। नाहीतर ओबीसी समाज उद्या रस्त्यावर येऊन जे काही उद्या प्रकरण झालेत तर याला जितेंद्र आव्हाड जबाबदार राहील। कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली याला जितेंद्र आव्हाड जबाबदार राहील। पवार साहेबांनी इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि अशा जातीवादी व्यक्तीला, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्रिमंडळात ठेवणे अशी माझी मागणी आहे। दुसरा विषय आहे, समृद्धी महामार्गाच्या टोल वसुलीसाठी टेंडर निघालेले आहे। टोल संदर्भातले नागपूर ते मुंबई अशा या मार्गावर 26 टोल असणार आहे आणि एका वाहन चालकाला 1213 रुपये द्यावे लागणार, म्हणजे प्रति किलोमीटर ₹2.25 टोल वाहन चालकाला द्यावा लागणार आहे। काय सांगा? हे तुम्हाला आता एकनाथ शिंदे जे या विभागाचे मंत्री आहेत त्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल, कारण त्यांचा डीपीआर काय आहे, त्यांचा प्रस्ताव काय आहे हे त्या ठिकाणी त्यांनाच विचारावं लागेल। याबद्दल काही मी बोलणे योग्य नाही आहे। ते आपल्याला या सरकारमधले मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेला विचारावं लागेल। ते मंत्री आहेत त्या खात्याचे, त्यांनी याबाबतचा काय निर्णय घेतला असेल तो त्यांनी निर्णय लोकांना कळवला पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे। ते त्याचे मंत्री आहेत, त्यांनी सांगावं। दुसरा एक विषय आहे, खेड निर्माण करणारा क्रम हा विषय आहे। केंद्र सरकारचं जे सामाजिक न्याय विभाग आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं फाउंडेशन आहे आणि या फाउंडेशनच्या मार्फत जे देशभरातले समाज सुधारक आहेत त्यांची यादी तयार केली जाते। त्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं नाव त्यांनी समाविष्ट केलं नाही आहे आणि त्यांनी या संदर्भातला खुलासा दिलाय की अण्णाभाऊ साठे प्रसिद्ध नव्हते, प्रतिष्ठित नव्हते, त्यामुळे कुठेतरी अण्णाभाऊ साठे समर्थक जे आहेत ते नाराज झालेले आहेत, उद्विग्न झालेले आहेत। नाही, असं काही केंद्र सरकारचं काही एखादं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी तर त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे पाठवू की या पद्धतीने अण्णाभाऊ साठेंचा जो आयुष्याचा जो त्यांचा संघर्ष आहे, लढा आहे, त्यांनी या देशाकरता, राष्ट्राकरता, महाराष्ट्राकरता, समाजाकरता, समाजाच्या उन्नतीकरता जे काही कार्य केलं हे कार्याची नोंद घेतली पाहिजे आणि याचा समावेश झाला पाहिजे अशी मागणी पुन्हा करू। बावनकुळेजी, आपण पालकमंत्री राहिले आहात नागपूरचे, आता डीपीडीसीची नुकतीच बैठक झाली, फक्त 50% निधी आता 9 महिने उरकल्यानंतर खर्च होऊ शकलेला, उरलेल्या 3 महिन्यामध्ये कसं तरी करून 75% निधीचे वर्क ऑर्डर काढावे असं पालकमंत्र्यांनी निर्देश दिले। या जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का? नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून काम करतायत का? कुठे त्यांचं अस्तित्व आहे? मी पालकमंत्री असताना जून मध्ये बजेट झाल्याबरोबर ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण पैसे खर्ची घालायचो, संपूर्ण प्रशासकीय आदेश निघायचे, जिल्हा परिषदेचे पैसे जिल्हा परिषदेला जायचे, त्या डिपार्टमेंटला वाटप व्हायचं आणि डिसेंबर पर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंत सर्व प्रशासकीय आदेश पूर्ण होऊन त्या ठिकाणी कामाला 90% पर्यंत कामं व्हायचे। या सरकारचं कुठलंही कंट्रोल नाही आहे, या सरकारमधले पालकमंत्री लक्ष देत नाही आहे आणि मागच्या वेळेपेक्षाची डीपीसी 778 कोटीपर्यंत डीपीसी गेली, आता कमी केली तेही खर्च करत नाही। आणि ज्या कामाकरता मी आता एक परवा पाहिलं, समाज कल्याणच्या कामामध्ये तर इतका घोटाळा आहे की समाज कल्याणचे कामं समाज कल्याणच्या नियमाप्रमाणे वाटप होत नाही आहे। ते तर ज्या ठिकाणी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जी लोकसंख्या नाही आहे त्या ठिकाणी खर्च होत आहे। म्हणजे जाणीवपूर्वक राजकारणामध्ये आपल्या मतदारसंघाकडे समाज कल्याण खात्याचे पैसे हेवीवेट मंत्री या जिल्ह्यातले जे मंत्री आहेत ते पडवापडवी करतायत, मायनिंग फाउंडेशनचे नियम तोडतायत, समाज कल्याण खात्याचे नियम तोडतायत। आणि मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे, जर ज्यांनी या पद्धतीने वागणूक केली तर आम्हाला पुढच्या काळात उच्च न्यायालयात जावं लागेल। समान वाटप झालं नाही मतदारसंघ निहाय तर आम्हाला उच्च न्यायालयात जावं लागेल। आणि पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे, या जिल्ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे। हा नागपूर जिल्हा पालकमंत्र्यापासून वंचित आहे, त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी त्यांना माझी विनंती आहे। सुप्रीम कोर्ट में इंटरवेंशन याचिका मैंने दाखिल की है।
सुप्रीम कोर्ट ने राज्य निवडणूक आयोग और राज्य सरकार को 4 महीने चुनाव नहीं लेने का आदेश देना चाहिए, इसलिए कि राज्य सरकार ने कहा है कि 3 महीने के अंदर हम इंपेरिकल डेटा तैयार करते हैं और ओबीसी आरक्षण का निर्णय करते हैं। ऐसे राज्य सरकार ने अभी कहा है। ये तो 13/12/2019 का सुप्रीम कोर्ट का निकाल आया था, 4 मार्च 2019 का सुप्रीम कोर्ट का निकाल आया था, तभी कहा था, तभी करना था सरकार ने। लेकिन 2 साल सरकार ने फुटबॉल किया, जानबूझ के ओबीसी आरक्षण नहीं दिया, जानबूझ के इंपेरिकल डेटा नहीं बनाया, केंद्र सरकार का डेटा चाहिए करके झूठ बात महाराष्ट्र की जनता को बता रहे थे। आखिरी ये सरकार ने मान्य कर लिया कि इंपेरिकल डेटा राज्य सरकार को तैयार करना पड़ता है। हम बार बार कह रहे थे कि इंपेरिकल डेटा जो तैयार करना पड़ता है वो राज्य सरकार की जवाबदारी, क्योंकि ये इलेक्शन स्टेट इलेक्शन कमीशन के अंदर में आने वाली इलेक्शन है और वो राज्य सरकार के स्वराज्य संस्थाएं है, लोकल बॉडीज है। इसलिए 2021 के आधार पे आज का डेटा तैयार करना चाहिए। ये हम बार बार कह रहे थे, लेकिन केंद्र के ऊपर बार बार बोलकर हमारे सरकार के ओबीसी हितचिंतक नेता लोग केंद्र सरकार की बात करके ओबीसी जनता को मूर्ख बना रहे थे, झूठ बोल रहे थे। अब उन्होंने लेट कहा, लेकिन कहा है कि हम लोग अभी इंपेरिकल डेटा तैयार करते हैं। तो ठीक है, हम सुप्रीम कोर्ट को विनती किए हैं कि आने वाले 3 महीने तक, 4 महीने तक इस सरकार को समय दीजिए। और चुनाव आयोग ने जो 29 तारीख का जो परिपत्रक निकाला है कि हम लोग प्रभाग रचना बिना ओबीसी आरक्षण से करेंगे, बिना ओबीसी आरक्षण से हम लोग सामने कार्रवाई चालू करते हैं, ये जो परिपत्रक 29 तारीख को निकाला है वो वापस लेना चाहिए, ये भी हमने डिमांड की है। जितेंद्र आव्हाड जी ने कल सावित्रीबाई फुले जी के जयंती के कार्यक्रम के स्टेज से ओबीसी समाज की निंदा की है, 2 समाज में एक संघर्ष निर्माण करने का प्रयास किया है, जातिवाचक स्टेटमेंट किए हैं। ऐसे मंत्री को मंत्रिमंडल में रहने का अधिकार नहीं है। शरद पवार साहब ने उनको मंत्रिमंडल से निकालना चाहिए और जितेंद्र आव्हाड ने ओबीसी समाज की माफी मांगना चाहिए। कल अगर इस स्टेटमेंट के ऊपर से कुछ महाराष्ट्र में कल लॉ एंड ऑर्डर के प्रॉब्लम होते हैं, इसके लिए जितेंद्र आव्हाड जवाबदार रहेंगे।